शिरपूर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या एटीएम कार्डची हेराफेरी करून 17,300 रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 4 संशयितांकडून 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांच्या अटकेमुळे शिरपूरमधील 2 तर पिंपळगाव, बसवंत, जिल्हा नाशिक येथील 2 असे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी दिली. शहरात सेंट्रल बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी दीपक अमृत चौधरी गेले असता त्यांच्या एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून तिघांनी 17,300 रुपयांना गंडा घातला होता. ही घटना 26 जूनला घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तांत्रिक तपासाआधारे चांदवड, जिल्हा नाशिक येथून एका हॉटेलमधून संशयित अलीम मेव वय 32, समून मेव वय 38, नासिर मेव वय 27, तिघे राहणार हरियाणा व सलमान मेव वय 28 राहणार उत्तर प्रदेश यांना अटक केली. संशयितांकडून तपासादरम्यान 7,000 रुपये रोख, 16,000 रुपयांचे 2 मोबाईल, एटीएम कार्ड, 5 लाख रुपयांची कार, HR30 AA 8351 असा 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.